नमस्कार, मी स्नेहल परमेश्वर उभी आणि तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या बाळमम्मांच्या घरात तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करते। तर ह्या चॅनलवर कसं आहे, आपण सगळ्या रिलेटेड व्हिडिओज टाकतो। म्हणजे जसं की कुठं आम्ही बाहेर फिरायला गेलो की मी त्याचा व्हिडिओ टाकत जाईन, कुठं आपल्या घरी एक छान असं सांस्कृतिक कार्यक्रम असेल म्हणा, जसं की गेम्स घेणं, कुठले फेस्टिवल्स असेल त्याचे व्हिडिओज मी टाकत जाईन। एखादं बाळमम्मासाठी नवीन स्पेशल रेसिपी असेल तर तो कुकिंग रिलेटेड पण व्हिडिओ टाकत जाईन। तर मी असं ठरवलेलं आहे की दर गुरुवारी मी एक आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओ टाकत जाईन। म्हणजे कसं आहे, आता मार्गशीर्ष महिना सुरू होता आणि दर गुरुवारी कसं होतं की घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह एनर्जी होती की रोज सकाळी लवकर उठणं, आवरणं, देवाची पूजा करणं आणि हेच रुटीन मला थांबवायचं नाही आहे। सो आजही गुरुवार आहे पण मार्गशीर्ष महिना नाही, तर म्हटलं ठीक आहे आपलं जे रुटीन चाललं आहे ते चालू देत। त्यामुळे दर गुरुवारी मी या चॅनलवर तुमच्यासाठी एक छान आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन येईन। त्याच्यामध्ये आपण कसं देवाची पूजा वगैरे करत जाऊ आणि त्याचबरोबर ज्या पौराणिक कथा आहेत मी त्याही सांगत जाईल। कथा सगळ्यांनाच माहिती आहेत पण त्या पाठीमागं त्या कथांनी आपल्याला काय शिकवलं हे बऱ्यापैकी लहान मुलांना म्हणा किंवा आपल्याला एवढं माहिती नसतं, तर मी तेही सांगत जाईल। तर मग अशा प्रकारे दर गुरुवारी हा व्हिडिओ आपल्या भेटीला येईल। तर चला आज आपण पूजा करूयात। तर आज आपण ऐकणार आहोत पुराणातील एक अत्यंत अद्भुत आणि महत्त्वाची आणि शिकवण देणारी कथा, समुद्र मंथनाची। तर ही कथा फक्त देव असुरांच्या संघर्षाची नाही, तर आपल्या आयुष्यातील संघर्ष आपण कसे हाताळायचे ही शिकवणारी एक महत्त्वाची घटना आहे। तर समुद्र मंथन का केलं हे आपण पहिलं ऐकू। तर एकेकाळी देव दुर्बल झाले होते, कारण ऋषी दुर्वासांच्या शापांमुळे त्यांचं तेज नष्ट झालं। तेव्हा भगवान विष्णू यांनी सांगितलं, अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन तुम्हाला करावं लागेल, पण त्यासाठी असुरांची मदत घ्यावी लागेल। तर इथं आपल्याला पहिला धडा मिळतो ते की कधी कधी आपल्या शत्रूंशीही एकत्र येऊन काम करावं लागतं, कारण जेव्हा आपलं ध्येय लक्ष मोठं असतं त्यावेळी। त्याच्यानंतर मंथनासाठी मोठा पर्वत हवा होता आणि तो होता मंथन। तर दोऱ्याचं काम करायला वासुकी नाग तयार झाला आणि देव आणि असुरांनी दोन्ही टोक धरून मंथन सुरू केलं। आणि इथे आपल्याला दुसरा धडा मिळतो की हे मोठं काम नेहमी एकट्याने होत नाही, समूह शक्ती आवश्यक असते। त्याच्यानंतर समुद्र मंथन सुरू झालं, पण सर्वात आधी समुद्रातून बाहेर आलं ते अल्हाल विष आणि ते इतकं धोकादायक होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती। तेव्हा महादेवाने ते विष पिऊन जग वाचवलं आणि त्यांच्या कंठात ते थांबवलं। म्हणूनच आपण आज देखील महादेवांना नीलकंठ म्हणून ओळखलं जातो। तर मोठ्या माणसाचं इथं लक्षण आपल्याला समजून येईल की स्वतः वेदना सहन करून इतरांचं भलं करणं, हा देखील सुंदर धडा आपल्याला इथून भेटतो। त्याच्यानंतर मंथन सुरू राहिलं आणि बाहेर येऊ लागले अनेक दैवी रत्न, जसं ऐरावत, लक्ष्मीदेवी, कामधेनू, अप्सरा, धन्वंतरी। तर मग याच्यातून पण एक छान धडा मिळतो की जेव्हा आपण मेहनत करतो ना, तेव्हा अनपेक्षित अशी फळंही आपल्याला भेटून जातात। मग शेवटचा भाग आला। शेवटी धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले, पण वाद निर्माण झाला की देव की असुर कोणाला अमृत मिळणार। तेव्हा भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं आणि युक्तीने देवांना अमृत मिळवून दिलं। तर याच्यामध्ये देखील आपल्याला धडा भेटतो की बुद्धी आणि संयम नेहमीच बलापेक्षा मोठं काम करून नेतात। तर ही अशी एक छोटीशी कथा आहे, पण त्याच्यातून खूप सारे आपल्याला धडे शिकून जातात। तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ अशाच पौराणिक आध्यात्मिक कथांसाठी। तर असा होता आपला दिवस, आपला व्हिडिओ, आपली पूजा तुम्ही म्हणू शकताय। तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे जे व्हिडिओज आहेत तेही बघत राहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा। बाकी बाळमम्मांचा आशीर्वाद आहेच। आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाळमम्मांच्या नावाने सांग भलं, जय हिंद।